ولقد أرسلنا موسى بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وملئه فاتبعوا أمر فرعون وما أمر فرعون برشيد يقدم قومه يوم القيامة فأوردهم النار وبئس الورد المورود وأتبعوا في هذه لعنة ويوم القيامة بئس الرفد المرفود ذلك من أنباء القرى نقصه عليك منها قائم وحصيد وما ظلمناهم ولكن ظلموا أنفسهم فما أغنت عنهم آلهتهم التي يدعون من دون الله من شيء لما جاء أمر ربك وما زادوهم غير تتبيب وكذلك أخذ ربك إذا أخذ القرى وهي ظالمة إن أخذه أليم شديد إن في ذلك لآية لمن خاف عذاب الآخرة ذلك يوم مجموع له الناس وذلك يوم مشهود وما نؤخره إلا لأجل معدود يوم يأتي لا تكلم نفس إلا بإذنه فمنهم شقي وسعيد فأما الذين شقوا ففي النار لهم فيها زفير وشهيق خالدين فيها ما دامت السماوات والأرض إلا ما شاء ربك إن ربك فعال لما يريد وأما الذين سعدوا ففي الجنة خالدين فيها ما دامت السماوات والأرض إلا ما شاء ربك عطاء غير مجذوذ فلا تك في مرية مما يعبد هؤلاء ما يعبدون إلا كما يعبد آباؤهم من قبل وإنا لموفوهم نصيبهم غير منقوص. आणि मूसा यांनाही आम्ही पैगंबर बनवून आपल्या आयती आणि स्पष्ट प्रमाणांच्या सह पाठवलं होतं. मूसा यांना आम्ही फिरौन आणि त्याच्या दरबारातील सरदारांकडे पाठवलं होतं, परंतु या लोकांनी मूसांचं म्हणणं ऐकलं नाही आणि फिरौनच्या हुकमानुसार चालले. खरं पाहता फिरौनच्या आदेशात काहीच भली गोष्ट नव्हती. फिरौन कयामतीच्या दिवशी आपल्या कबिल्याच्या पुढे चालेल आणि आपल्या सरदारीखाली त्यांना घेऊन आगीत जाऊन पडेल. किती वाईट घाट आहे जिथे हे लोक जाऊन पोहोचले. या जगात यांच्या मागे धिक्काराचा मारा होत राहिला आणि कियामतीच्या दिवशीही किती वाईट मोबदला यांना मिळाला. हे त्या वस्त्यांचे अहवाल आहेत जे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यांच्यापैकी काही वस्त्या अजूनपर्यंत उभ्या आहेत आणि काहींना तर आम्ही जड मुळासमवेत कापून उजाड केलं आणि त्या विरान पडल्या आहेत. आम्ही त्यांच्यावर जुलूम केला नाही, परंतु हे लोक स्वतःच आपल्यावर जुलूम करीत होते. तेव्हा आपल्या पालनकर्त्याचा अजाब आल्यानंतर यांना ते बनावटी उपास्य काहीच उपयोगी पडले नाहीत, ज्यांना हे लोक अल्लाहला सोडून प्रार्थनेत पुकारित होते. आणि अल्लाहच्या शिवाय दुसऱ्यांना दुआ प्रार्थना करून पुकारण्यात यांचा विनाश आणि बर्बादी आणखी जास्त वाढली. आणि अशा प्रकारे जुलमी आणि अत्याचारी वस्त्यांना तुमच्या पालनकर्त्याच्या पकडीत आल्यावर नष्ट केलं जातं. निस्संदेह त्याची पकड मोठी दुःखदायक आणि अतिशय सक्त आहे. आणि जे लोक देखील आखिरतच्या दिवसाचं भय राखत असतील, अशा वस्त्यांच्या अवस्थांमध्ये त्यांच्याकरता एक एक निशाण हजर आहे. आणि हा दिवस असा असेल की सर्व माणसांना एकत्र केलं जाईल. आणि हा दिवस हजर होण्याचा आणि गवाहीचा असेल. आणि हा दिवस आणण्यात आम्ही उशीर लावत नाही, मात्र एक ठराविक मुदत पूर्ण होईपर्यंत. मुदत पूर्ण झाल्यावर जेव्हा हा दिवस येईल
तेव्हा अल्लाहच्या परवानगीशिवाय कोणी जीव बोलूही शकणार नाही. जेव्हा त्यांच्यात दुर्दैवी आणि सुदैवी लोक सर्व हजर असतील, जे लोक दुर्दैवी असतील त्यांना आगीत टाकलं जाईल आणि तिथे धापा टाकीत फार भयंकर आणि भीतीदायक आवाजात ते ओरडू लागतील. तिथे त्यांना नेहमी करता राहायचं आहे, जोपर्यंत जमीन आणि आकाश राहील. परंतु जर तुमच्या पालनकर्त्याला दुसरं काही मंजूर असेल तर गोष्ट वेगळी. निस्संदेह तुमचा पालनकर्ता जो इरादा करतो तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि जे लोक नेक आणि सदाचारी असतील ते जन्नतमध्ये नेहमी करता राहतील, जोपर्यंत आकाश आणि जमीन राहील. मात्र जर तुमचा पालनकर्ता इच्छिल तर गोष्ट वेगळी. हा मोबदला आणि बक्षीस अशा प्रकारचा असेल की ज्याचा क्रम कधीही संपणार नाही. हे लोक अल्लाहला सोडून दुसऱ्यांची भक्ती उपासना करतात. त्यांच्या उपासनेचं हे कर्म असंच आहे ज्याप्रमाणे यांच्या पूर्वी यांच्या बापजाद्यांचा अयोग्य उपासना मार्ग होता. तेव्हा त्यांच्या वाईट परिणामाबाबत संशयात पडू नका आणि त्यांच्या नशिबात लिहिलेलं आम्ही त्यांना पुरेपूर देऊ, ज्यात काहीच कमी केलं जाणार नाही.